स्वागत आहे आपलं OSR अकॅडमी या चॅनलवर. मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा चॅप्टर नंबर 1 दॅट इज नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड या चॅप्टरचा पार्ट फर्स्ट बघितलेला आहे. आणि पार्ट फर्स्टमध्ये आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, एअर वॉटर अँड लँड यांच्याबद्दल काही बेसिक माहिती घेतली होती. आणि सोबतच काही अर्थचे स्पेअर्स असतात, जसं की ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर हे आणि बायोस्फिअर यांच्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेतली. आणि अर्थवरती लँड किती प्रमाणात आहे, म्हणजेच 29% आणि वॉटर 71% हे सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व हा पार्ट 2 असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला तिन्ही नॅचरल रिसोर्सेसबद्दल डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. जसे की आपण बघू शकता, आता आपला फर्स्ट पॉईंट बघा. आता इथे आपला फर्स्ट पॉईंट आहे एअर. एअरबद्दल आपण डिटेलमध्ये आता माहिती घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन. हे बघा इथे आहे, द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. याचा अर्थ असा आहे की एअरच्या एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ म्हणजेच काय, अर्थच्या अवतीभोवती जी हवा आहे, एअर आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स प्रेझेंट आहे ते आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर आपण बघू शकता त्याच्यामध्ये काय काय आहे. फर्स्ट इज नायट्रोजन दिलेला आहे, सेकंड इज ऑक्सिजन, नंतर कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायू, आणि नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, आणि हे बघा इथे पण आपण बघू शकतो वॉटर वेपर्स आणि डस्ट पार्टिकल्स म्हणजे धुळीची कणे. आणि वॉटर वेपर्स दॅट इज म्हणजेच आपण त्याला पाण्याचे वाफ असं म्हणू शकतो. ठीक आहे, हे सुद्धा हवेमध्ये प्रेझेंट असतात. आणि हवा कुठे असते, ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय, ॲटमॉस्फिअर म्हणजे हा पृथ्वीच्या भोवती असलेला हा स्पिअर आहे. आणि याच्यामध्ये एअर प्रेझेंट आहे. आणि एअरमधले कंटेंट्स आपण आता इथे बघितलेले आहेत. ठीक आहे, द नेक्स्ट टॉपिक आहे आपला बघा. The troposphere contains about 80% of total mass of gases in the air. While this proportion is about 19% in the troposphere. तर इथे बघू शकता आपण, इथे काय दिलेलं आहे आपल्याला, ट्रोपोस्फिअर आणि म्हणजे वेगवेगळ्या स्पेअर्समध्ये एअरचं प्रमाण दिलेलं आहे. तर इथे बघा, ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ टोटल मास ऑफ गॅस. म्हणजे गॅसेसच्या टोटल मास ऑफ गॅसेस म्हणजे एअरच्या टोटल 80% गॅसेस कुठे आहेत, ट्रोपोस्फिअरमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, आणि दुसरं दिलेलं आहे व्हाईल दिस प्रपोर्शन इज अबाउट 19% इन स्ट्रोपोस्फिअर. 19% कुठे आहे, स्ट्रोपोस्फिअरमध्ये आहे. फर्दर इन द मेसोस्फिअर अँड आयनोस्फिअर द प्रपोर्शन ऑफ मास ऑफ गॅस गोज ऑन डिक्रीजेस. म्हणजेच काय होत आहे, मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअरमध्ये मास ऑफ द गॅस डिक्रीज होत चाललेला आहे, कमी होत चाललेलं आहे. गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. म्हणजेच एक्झोस्फिअर आणि त्याच्यानंतरच्या स्टेजमध्ये गॅसेस प्रेझेंट नाही आहेत. म्हणते गॅसेस इथे कमी होत आहे आणि गॅसेस नाहीसे होत आहेत. यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. एअरमध्ये काय असतात, खूप सारे गॅसेस प्रेझेंट असतात. म्हणजेच एअर काय असते, बऱ्याच गॅसेसचं मिक्सचर असते. ठीक आहे, सो यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस अँड इज द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. तो मेन कॉन्स्टिट्युएंट आहे अर्थच्या ॲटमॉस्फिअरचा. ओके, बिसाइड्स these gases air also contain water vapor and dust particles. आणि सोबतच एअर काय कंटेंट करते, वॉटर वेपर्स आणि डस्ट पार्टिकल्स सुद्धा एअरमध्ये प्रेझेंट असतात. द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर दॅट surface of the decreases as we go higher in and higher from the surface. That is, air becomes rarer to higher altitudes. ओके, ह्याचा मिनिंग बघा, क्लिअर करून सांगते बघा, इथे तुम्हाला दिसेल मग. हां, इथून द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सर्फेस. म्हणजेच काय, गॅसेसची अमाऊंट अर्थच्या सर्फेस म्हणजे पृष्ठभागावरती जो ॲटमॉस्फिअर आहे तिथे जास्त प्रमाणात गॅसेस प्रेझेंट असतात. ओके, अँड डिक्रीजेस, हे बघा नेक्स्ट पॉईंट आहे, अँड डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सर्फेस. आणि जसजसे आपण
अर्थच्या सरफेसपासून म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती दूर दूर जातो, उंच उंच जातो, तसतसे गॅसेस काय होणार आहे, डिक्रीजेस होणार आहे, गॅसेसचं प्रमाण कमी कमी होणार आहे. ठीक आहे. दॅट इज एअर बिकम्स रेअरर अँड हायर रेअर ॲट हायर अल्टिट्यूड. म्हणजे सगळ्यात उंच म्हणजे जसं आपण उंच जातो, वर जातो, म्हणजे एक एक स्पेअर पार करत जातो अर्थच्या वरती. अर्थचा जो पृष्ठभाग असतो त्याला आपण अर्थ सरफेस म्हणतो, आणि त्याच्यापासून आपण जसं दूर जातो तसं काय होणार आहे, रेअरर म्हणजे विरळ होणार आहे. रेअरर आणि डेन्सर मीडियम जसं आपल्याला माहिती असतं, जे विरळ असतं रेअरर म्हणजे, त्याचप्रमाणे जसं आपण अर्थच्या सरफेसपासून दूर जातो तसं काय होणार आहे, गॅसेसचं प्रमाण कमी होणार आहे, अमाऊंट ऑफ गॅसेस कमी होणार आहे. ठीक आहे. हे बघा, इथे आपल्याला एक डायग्रामसुद्धा दिलेली आहे, ही सुद्धा आपण बघू शकतो. हे बघा, ही डायग्राममध्ये काय दिलेलं आहे, प्रपोर्शन्स ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. म्हणजेच एअरमध्ये कोणते गॅस किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहेत याच्याबद्दल ही डायग्राम आपल्याला सांगते. आता आपण इथे बघू शकतो बघा, नायट्रोजन किती पर्सेंट आहे, 78%, ऑक्सिजन 21%, आणि अर्गॉन 0.9%, जे ग्रीन कलरमध्ये दाखवलेलं आहे. नायट्रोजन सगळ्यात जास्त दाखवलेलं आहे, दॅट इज 78%. ओके. हां, आणि दुसरं बघू शकतो आपण, बघा इथे काय दिलेलं आहे, कार्बन डायऑक्साईड दॅट इज 0.03%, हा इथे येलो कलरने दाखवण्यात आलेला आहे. आणि अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर, म्हणजे एअरमध्ये जसे की वॉटर वेपर्स आणि डस्ट पार्टिकल्स, हे सगळे अदर कॉन्स्टिट्युएंट्समध्ये येतात. म्हणजे ते वेगळे सेपरेट असे गॅसेस नाही आहे, पण एअरमध्ये प्रेझेंट असलेले कंटेंट्स आहे. इतर या गॅसेस म्हणजे अर्गॉन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड यांच्या व्यतिरिक्त जे इतर काही कंटेंट्स एअरमध्ये जे प्रेझेंट आहेत त्यांना अदर कॉन्स्टिट्युएंट्सनी डिनोट केलं, आणि तो पर्पल कलरमध्ये इथे आपल्याला दाखवलेला आहे बघा. ठीक आहे. तर हे जे दाखवलेलं प्रमाण आहे ते एअरमध्ये जे कंटेंट्स प्रेझेंट आहेत, जे वायू किंवा इतर काही कंटेंट्स दिलेले आहेत त्यांच्याबद्दल ही डायग्राम आपल्याला व्यवस्थितरित्या इथे दर्शवलेली आहे, बघू शकता आपण. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. हां, इथे द प्रपोर्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड सम ऑफ देअर युजेस आर गिवन हिअर. इथे आपल्याला काही एअरबद्दल म्हणजे एअरमधल्या कंटेंट्सबद्दलचे प्रपोर्शन दिलेले आहे आणि त्याचे काही युजेस दिलेले आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. चला तर बघूया तर आता आपण बघूया सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. एअरमध्ये जे गॅसेस प्रेझेंट असतात त्यांचे काही उपयोग आपण इथे बघणार आहोत. तर जसं की आपल्याला इथे दिलेले आहे काही गॅसेस, दॅट इज नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, अर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन. यांच्याबद्दल आपण 1 बाय 1 बघूया. चालेल. ओके, ठीक आहे. चला, फर्स्ट आहे नायट्रोजन. हेल्प लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकेजिंग फूड स्टफ. म्हणजेच बघा, हेल्प्स लिव्हिंग थिंग्स इन बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स, म्हणजे सजीवांना म्हणजे लिव्हिंग थिंग्सना आवश्यक असे प्रोटीन्स तयार करण्यामध्ये नायट्रोजन हा गॅस त्यांना हेल्प करतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये दिलेली आहे, जे पॅकेजिंग फूड असते, जे प्रिझर्वेशन म्हणून आपण म्हणजे प्रिझर्व करून ठेवतो बरेच दिवसांसाठी, जसं की पॅकेज फूडमध्ये लोणचं वगैरे येतं किंवा जसं वेफर्स वगैरे, त्यांच्या पॅकेजिंगमध्ये एक गॅस असतो, त्याच्यामुळे ते पदार्थ खराब नाही होतं. तर तो गॅस नायट्रोजन असतो की तो त्यांचं प्रिझर्वेशन करते किंवा खराब नाही होऊ देत त्या पदार्थांना. खराब न होण्यासाठी तो हेल्प करतो इथे. त्याच्यामध्ये जो गॅस असतो, हवा निघते बघा, एखादं पॉकेट आपण ओपन केलं किंवा एखादा पॅकेज डब्बा असतो, डब्बाबंद पदार्थांमध्ये जी हवा असते, गॅस असतो प्रेझेंट, तो साधा नाही, तर त्याच्यामध्ये नायट्रोजन हा गॅस प्रेझेंट असतो. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आपला ऑक्सिजन. तर ऑक्सिजनबद्दल काय दिलं ते बघूया. हां, तर ऑक्सिजनचा फर्स्ट पॉईंट आहे नेसेसरी फॉर रेस्पायरेशन अँड इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंब्युशन. आता ही आपल्याला तर माहितीच आहे की ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही. ऑक्सिजनलाच आपण काय प्राणवायूसुद्धा म्हणतो. म्हणजेच ऑक्सिजन हा आपल्या रेस्पायरेशनसाठी, श्वसन प्रक्रिया घडण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. म्हणजे आपल्या रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये ऑक्सिजन हा वायू खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये रेस्पायरेशनमध्ये आपण काय यूज करत असतो, ऑक्सिजन यूज करत असतो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट दिलेली आहे, हे बघा इथे दिलेलं आहे कंब्युशन म्हणजे ज्वलन. आता ज्वलनामध्ये ऑक्सिजन खूप महत्त्वाचा आहे, हे सुद्धा आपल्याला माहितीच आहे की ऑक्सिजनशिवाय ज्वलन शक्यच नाही आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला कार्बन डायऑक्साईड. याच्याबद्दल बघूया काय दिलेलं आहे. प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. प्लांट्स काय करतात, त्यांचं अन्न तयार करण्यासाठी इथे कार्बन डायऑक्साईडचा यूज करतात. यूज इन फायर एक्स्टिंग्विशर्स, म्हणजेच जे अग्निशामक ते सिलेंडर्स असतात बघा, कुठे एखाद्या पब्लिक प्लेसवरती, जसे की हॉस्पिटल्समध्ये, स्कूल्समध्ये, त्यांच्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे अर्गॉन. अर्गॉन हा इलेक्ट्रिक बल्ब्समध्ये यूज केला, बघा दिलेला आहे, यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब्समध्ये अर्गॉन यूज केला जातो. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला हेलियम. हेलियम काय करतो, हेलियम आपण कुठे यूज करतो, तर बघा, यूज पॉईंट सुरू आहे आपला हेलियम. ओके, यूज फॉर ऑप्टेनिंग
low temperature and also for generating lift in एअरशिप्समध्ये जनरेटिंग लिफ्टसाठी. आणि दुसरं काय दिलेलं आहे, यूज फॉर ऑप्टेनिंग लो टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी, कमी टेम्परेचर ठेवण्यासाठी आपण इथे हेलियमचा यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे निऑन. तर बघा निऑनबद्दल काय सांगितलेलं आहे, युज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईट्स, म्हणजेच जे डेकोरेटिव्ह लाईट्स असतात, लाईटिंग्स वगैरे डेकोरेशनसाठी यूज करतात, त्याच्यामध्ये निऑन असतो. आणि स्ट्रीट लाईट्स म्हणजे रस्त्यावरचे जे लाईट्स असतात ना मोठे मोठे, त्याच्यामध्ये सुद्धा काय असते, निऑन हा गॅस यूज केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्रिप्टॉन. क्रिप्टॉनबद्दल काय दिलेलं आहे बघूया. सो क्रिप्टॉन इज युज्ड इन फ्लोरोसेंट ट्यूब. क्रिप्टॉन कुठे यूज होतो, फ्लोरोसेंट ट्यूबमध्ये यूज होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे झेनॉन, यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. हे बघा, जेव्हा फोटोज काढले जातात तेव्हा एक फ्लॅश येतो बघा कॅमेराजमधून, तर त्या फोटोग्राफीमध्ये काय यूज केला जातो, झेनॉन यूज केला जातो. ठीक आहे. कॅमेराचा जो फ्लॅश असतो ना, तर तो फ्लॅश फोटोग्राफी म्हणू शकतो आपण त्याला, जो की स्टुडिओमध्ये वगैरे असतात बघा. म्हणजे फ्लॅश असतो तो फोटोग्राफीसाठी, तो फ्लॅश यूज करतात ते, तर तो कशाचा असतो, त्याच्यामध्ये काय यूज केलं जातं, झेनॉन यूज केलं जातं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, ऑलवेज रिमेंबर. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज sustained due to the balance between various gases and other constituents of air. एअरमधले वेगवेगळे गॅसेस आणि इतर कन्स्टिट्युएंट्स जे आहेत, कंटेंट्स जे प्रेझेंट असतात, ते अर्थवरती जे लिव्हिंग लाईफ आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असते. ठीक आहे. आणि ते काय झालेले आहेत, नॅचरली बॅलन्स्ड केलेले आहेत, नेचरने काय केलेले, बॅलन्स केलेलं आहे. ठीक आहे. द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. ॲटमॉस्फिअर हे काय आहे, खूप इम्पॉर्टंट फिल्टर आहे. इट अलाउज द लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ विच इज नेसेसरी फॉर लाईफ. म्हणजे जीवनासाठी सनलाईट आणि दुसरं काय आहे, हीट म्हणजे उष्णता सनपासून भेटणारी. ठीक आहे. तर हे आपल्या लाईफसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि ॲटमॉस्फिअर काय करते, ते आपल्यापर्यंत पोहोचू देते, मध्ये त्याला काही, म्हणजे जसं की आपल्या वरती काय आहे, ओझोनचा लेअर आहे, तर तिथून आपल्यापर्यंत UV रेज जे हार्मफुल असतात ते येत नाही, त्याला ते रोखतो. म्हणजे O3 जो ओझोन लेअर आहे, ओझोनचा फॉर्म्युला असतो O3, हा ओझोन लेअर काय करतो, UV रेजला रोखतो. परंतु आपल्या लाईफसाठी जे इम्पॉर्टंट कंटेंट्स आहेत, जसं की हीट आणि सफिशियंट हीट आणि दुसरं काय सांगितलेलं आहे, सनलाईट, ते पास करतं ॲटमॉस्फिअरमध्ये. ओके. बघा खाली दिलेलं आहे, बट इट प्रिव्हेंट्स द हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम रिचिंग द अर्थ, म्हणजे अर्थपर्यंत हार्मफुल एलिमेंट्स पोहोचवण्यापासून ते प्रिव्हेंट करतात. इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड्स, स्नो अँड रेन आर प्रोड्युस्ड. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये काय काय प्रोड्यूस होते, फॉग, धुके, क्लाउड, स्नो अँड रेन आर प्रोड्युस्ड. हे सर्व काय होते, ॲटमॉस्फिअरमध्ये प्रोड्यूस होते. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे इथे, ऑब्झर्व अँड डिस्कस. याच्यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द 3 पिक्चर्स बिलो. म्हणजे खाली आपल्याला इथे जे हे 3 पिक्चर्स दिलेले आहे, याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय दिसत आहे, तर आपण बघू शकता, हे इथे काहीतरी कारखान्याचे धूर बाहेर पडताना दिसत आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय होत आहे, धूर बाहेर पडत आहे. इथे गाडी दिलेली आहे, गाडीचा धूर बाहेर पडत आहे. इथे काहीतरी जळत आहे आणि त्याचा सुद्धा धूर बाहेर पडत आहे. तर ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे, तर ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी एकच आहे की इथे स्मोक दिसत आहे. आपल्याला तिन्ही इमेजेसमध्ये काय दिसत आहे, स्मोक दिसत आहे. बघा, इथे स्मोक आहे, इथे स्मोक आहे आणि इथे सुद्धा स्मोक आहे आणि तो एअरमध्ये पसरला जात आहे. ठीक आहे. तर आपण याचं डिस्क्रिप्शन खाली दिलेलं आहे, ते बघूया. तर बघा, ऑल द अबोव पिक्चर्स शो लार्जर स्केल इमिशन्स ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीजमधून, आपल्या वरच्या पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसत आहे, वेगवेगळ्या एजन्सीजमधून, वेगवेगळ्या मार्गातून इथे काय होत आहे, स्मोक बाहेर पडताना, इमिशन ऑफ स्मोक म्हणजे स्मोक बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे. स्मोक बाहेर पडताना आपल्याला इथे दिसत आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया. धिस स्मोक डायरेक्टली मिक्स्ड विथ द ॲटमॉस्फिअर ड्युरिंग द धिस स्मोक डायरेक्टली हिअर इज धिस स्मोक डायरेक्टली मिक्स्ड विथ ॲटमॉस्फिअर. कशामध्ये मिक्स होता तो, डायरेक्टली ॲटमॉस्फिअरमध्ये, हवेमध्ये. ठीक आहे. डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. म्हणजे आपण आता मागच्या पेजवरती बघितलं होतं की एअरमधले कन्स्टिट्युएंट्स काय काय आहेत आणि ते नॅचरली बॅलन्स्ड असतात. परंतु आजकाल काय होत आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग, म्हणजे गाड्यांचा उपयोग, कारखान्याचा उपयोग आणि इथे ज्वलनसुद्धा दिलेलं आहे, त्यांच्यामधून जो स्मोक बाहेर पडतो, त्याच्यामुळे काय होतं, हे कन्स्टिट्युएंट्समध्ये जे कन्स्टिट्युएंट्स एअरमध्ये प्रेझेंट आहे ते डिस्टर्ब होत आहे. बॅलन्स राहत आहेत का, नाही, म्हणजे डिस्टर्ब होत आहे. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. हे बघा, दिस स्मोक डायरेक्टली मिक्स्ड विथ ॲटमॉस्फिअर, जो ॲटमॉस्फिअरमध्ये डायरेक्ट मिक्स होत आहे तो स्मोक, डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कन्स्टिट्युएंट्स इन एअर. एअरमध्ये जे कन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांना तो काय करत आहे, बॅलन्स करत आहे का, डिस्टर्ब करत आहे, त्यांचं बॅलन्स म्हणजे इम्बॅलन्स्ड करत आहे. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, एअर पोल्युशन म्हणतो. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, एअर पोल्युशन. नेक्स्ट आहे, हार्मफुल गॅसेस आर गिव्हन आउट थ्रू कम्ब्युशन ऑफ फ्युल्स इन व्हेकल्स. जे गाड्यांमधलं फ्यूल आहे त्यांच्यामधून जो स्मोक बाहेर पडतो, त्याच्यापासून काय होतं, हार्मफुल गॅसेस तयार होतात. ठीक आहे. अँड इन बिग इंडस्ट्रीज अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कम्ब्युशन ऑफ फ्युल्स लाईक वूड अँड कोल. आणि मोठमोठ्या इंडस्ट्रीजमधून सुद्धा आपल्याला यावरच्या इमेजमध्ये इथे दाखवलेलं आहे बघा, हा गाड्यांचा धूर आणि हा मोठमोठ्या इंडस्ट्रीज, कारखाने, त्यांचा धूर, त्यांच्यामधून काय होतं, हार्मफुल गॅसेस बाहेर पडत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ॲटमॉस्फिअरमधील कन्स्टिट्युएंट्स इम्बॅलन्स्ड होत आहेत. ठीक आहे. आणि थर्ड एक्झाम्पल सांगितलेलं आहे खाली की इनकम्प्लीट आपल्याला फ्यूलचं ज्वलन, म्हणजे फ्यूल जे
फ्युल्स लाईक वूड अँड कोल. लाकूड आणि कोळसा यांचं इनकम्प्लीट म्हणजे अर्धवट जळलेले जे असतात, इनकम्प्लीट कम्ब्युशन म्हणजे अर्धवट जळलेले जे फ्युल्स असतात त्यांच्यापासून सुद्धा काय होते, हार्मफुल गॅसेस बाहेर पडतात. ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. त्याचाच रिझल्ट काय होत आहे, दिवसेंदिवस एअर पोल्युशन वाढत चाललेलं आहे. एअर पोल्युशन म्हणजे काय आहे, हवेचे प्रदूषण. पोल्युशन मीन्स प्रदूषण, हवेचे प्रदूषण, एअर पोल्युशन. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण बघूया इथे काय दिलेलं आपल्याला. हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन द एअर थ्रू कम्ब्युशन ऑफ फ्युल्स. आता हे काही फ्युल्स दिलेले आहे, यांच्या ज्वलनामुळे हे आपण त्यांचं ज्वलन करतो, त्याच्यामुळे हवेमध्ये काय होत आहे, हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज होतात, म्हणजे घातक पदार्थ हवेमध्ये रिलीज होतात, हवेमध्ये मिक्स होतात. तर त्याच्यापैकी काही असे आपल्याला इथे काय दिलेलं आहे, कम्ब्युशन फ्युल्स दिलेलं आहे. तर त्या फ्युल्सची नावे बघूया आपण. बघा, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट, हे काय नावे आहेत, हे काही फ्युल्सचे नाव दिलेले आहे आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला ओझोन लेअर, द प्रोटेक्टिव्ह शेल. ओझोन लेअरला काय म्हटलेलं आहे, द प्रोटेक्टिव्ह शेल, जे की आपल्या अर्थचं हार्मफुल सबस्टन्सेसपासून प्रोटेक्शन करते आणि त्याचा फॉर्म्युला असतो O3. हे आपण आधी डिस्कस केलेलं आहे, तरी चला डिटेलमध्ये बघूया. देअर इज अ लेअर ऑफ ओझोन O3 गॅस इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअरची सगळ्यात शेवटची म्हणजे लोअर पार्ट, शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक लेअर प्रेझेंट आहे, कशाची, ओझोनची. त्याला O3 सुद्धा डिनोट केलेलं आहे. O3 हा फॉर्म्युला आहे ओझोनचा. ठीक आहे. आणि हे स्ट्रॅटोस्फिअरच्या एकदम लोअर साईडला प्रेझेंट असते ही लेअर. ठीक. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स, येट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स टू हॅव धिस लेअर ऑफ ओझोन ॲट द हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. म्हणजे ओझोन गॅस हा लिव्हिंग थिंग्सच्या लाईफमध्ये आपण डायरेक्टली यूज करतो का, नाही करत. जसं की ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा यूज आपण डायरेक्टली आपल्या लाईफमध्ये करतो. जसं की कार्बन डायऑक्साईड आहे, CO2, ह्याचा यूज सुद्धा प्लांट्स डायरेक्टली यूज करतात. पण ओझोनचा डायरेक्टली लिव्हिंग थिंग्सच्या लाईफमध्ये यूज आहे का, नाही. आणि त्याचा तरीही ते लिव्हिंग थिंग्ससाठी एका म्हणजे हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थच्या थोडं उंचावरती, हाय अल्टिट्यूडवरती प्रेझेंट असणं खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, असं सांगितलेलं आहे या ठिकाणी. आणि नेक्स्ट बघा, इम्पॉर्टंट इन लिव्हिंग थिंग्स बघा इथे दिलेलं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स टू हॅव दिस लेअर ऑफ ओझोन ॲट हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. ओके, हां, अराउंड द अर्थ. ओके. हां, नेक्स्ट आहे, द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्ससाठी अल्ट्राव्हायोलेट रेज, ज्याला आपण UV रेज सुद्धा म्हणतो, कुठून भेटतात ते, सनपासून येतात आणि ते लिव्हिंग थिंग्ससाठी खूप हार्मफुल असतात, डेंजरस असतात. ठीक आहे. द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब दीज रेज, ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. आणि ते रेज काय करतात, ओझोन गॅस ॲब्झॉर्ब करून घेतो, म्हणजेच अर्थपर्यंत पोहोचू देतो का, नाही. मागच्या पेजवरती आपल्याला एक छोटासा टॉपिक दिला होता की ओझोन, मी सांगितलं होतं की ओझोन आपलं प्रोटेक्शन करते हार्मफुल गोष्टींपासून, म्हणजे टॉक्सिक गोष्टींपासून, जे की अर्थवरच्या लाईफसाठी हार्मफुल असणार, त्यांची आवश्यकता नसेल. आणि अशा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू देतो ज्याची आपल्याला गरज असते, जसं की एनर्जी, सनलाईट प्रमाणात आपल्याला पाहिजे पण असते, पण जेव्हा हार्मफुल असते त्यांचे रेज काही असतात, सनचे हार्मफुल सुद्धा असतात, जसं की UV रेज, त्याच्यापासून ओझोन लेअर आपल्याला काय करते, प्रोटेक्शन करते, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर. हे बघा, प्रोटेक्टिव्ह शेल म्हटलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, द ओझोन लेअर इज destroyed if chemical gases like carbon tetrachloride or the chlorofluorocarbons used in air conditioners and refrigerators mix with the air. म्हणजे एअर कंडिशनर्स, दॅट इज इन शॉर्ट फॉर्म आपण त्याला काय म्हणतो, AC म्हणतो, राईट. बघा, एअर कंडिशनर्स अँड रेफ्रिजरेटर्स म्हणजेच काय, AC आणि फ्रीज यांच्यामध्ये आपण काय करतो, हे गॅसेस यूज करतो. कोणते गॅसेस बघा इथे दिलेलं आहे, टेट्राक्लोराईड और क्लोरोफ्ल्युरो कार्बन्स. ओके, हे कुठे यूज करतो, एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्समध्ये करतो, मिक्स विथ एअर, आणि ते काय होतात, हवेमध्ये मिक्स होतात. ठीक आहे. त्यांचा साईड इफेक्ट काय होतो मग, ओझोन लेअर इज डिस्ट्रॉइड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराईड और क्लोरोफ्लोरोसन, हे गॅसेस कुठे हवेमध्ये जेव्हा मिक्स होतात तेव्हा त्याचा साईड इफेक्ट आहे, तो साईड इफेक्ट काय आहे, ओझोन लेअर डिस्ट्रॉइड होते, ओझोन लेअर कमकुवत होते किंवा नष्ट होते. ठीक आहे, हे त्याचा साईड इफेक्ट आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा, द 16th of September is celebrated as Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. 16 सप्टेंबरला काय करतो आपण, सेलिब्रेशन करतो, कशासाठी, ओझोनबद्दल अवेअरनेस पसरवण्यासाठी, म्हणजे लोकांनी जागृत व्हावं की ओझोन लेअर आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, ओझोन आपल्यासाठी आपलं काय करते, प्रोटेक्शन करते. म्हणून आपण इथे नाव सुद्धा काय दिलेलं बघा त्यांनी, ओझोन प्रोटेक्शन डे. ओझोन आपल्याला प्रोटेक्ट करतो, आणि आता अशी गरज पडलेली आहे काळानुसार की आपल्यालाही ओझोनचं, O3चं प्रोटेक्शन करावं लागणार आहे, नाहीतर अर्थवरती काय लाईफ संपुष्टात येऊ शकते. कारण की ओझोन लेअर नसेल तर UV रेज डायरेक्टली आपल्या स्किनवर किंवा अर्थपर्यंत पोहोचतील आणि लाईफ राहील का मग अर्थवरती, नाही. म्हणून ओझोन लेअरला प्रोटेक्ट करणं आपलं सुद्धा आता कर्तव्य बनत चाललेलं आहे. ठीक आहे. म्हणून आपण काय करतो, 16 सप्टेंबर लोकांना जागृत करण्यासाठी की ओझोन लेअर आपल्यासाठी कशी महत्त्वाची आहे, तो आपण ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून सेलिब्रेट करतो. बघा इथे आपल्याला दिलेलं आहे, डू यू नो, काय आता बघायचं आपल्याला माहिती आहे का ते बघायचं. काय,
In metropolitan cities like Mumbai, Pune, or Nagpur, boards are displayed at place of heavy traffic to show the proportions of the various constituents of the air ॲट दॅट प्लेस. त्या एअरमध्ये एअरचे कन्स्टिट्युएंट्स दर्शवण्यासाठी मोठे मोठे जे मेट्रो सिटीज असतात ना, त्याच्यामध्ये असे बोर्ड्स लावलेले असतात की एअरमध्ये कोणते कन्स्टिट्युएंट्स किती प्रमाणात प्रेझेंट आहेत. जसे की मुंबई, पुणे, नागपूर अशा मेट्रो सिटीजमध्ये असे बोर्ड्स असतात. बघा इथे आपल्याला या बोर्डची पण इमेज दिलेली आहे खाली. हे बघा, हा तो बोर्ड आहे, याच्यावरती दिलेला आहे. आता हा दिसत नाही आहे बरोबर इथे, पण काही एअरमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट्स आहे हे किती प्रमाणात प्रेझेंट आहे ते आपल्याला इथे दाखवलेलं आहे या बोर्डवरती. इलेक्ट्रिकल बोर्ड्स असतात आणि ते प्रत्येक असे मेट्रो सिटीमध्ये लावलेले असतात. का? कारण तिथे खूप प्रमाणात प्रदूषण असते, ट्रॅफिक असते आणि ट्रॅफिक म्हणजे गाड्यांचं खूप प्रमाण असते आणि धूरही खूप उत्पन्न होतो. त्याच्यामुळे काय होते, मग मोठमोठे कारखानेसुद्धा असतात मेट्रो सिटीजमध्ये. त्याच्यामुळे काय होते, मग हवेचे प्रदूषण जास्त प्रमाणात होते. ठीक आहे, आणि ते इथे या बोर्डवरती दाखवलं जाते की किती प्रमाणात हवेमध्ये कार्बन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, किती प्रमाण आहे त्याचं ते. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया आपण. ड्यू टू दीज बोर्ड्स वी कॅन सी द अमाऊंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स इन द एअर. बघा, मी काय सांगितलं, किती प्रमाणात त्याच्यामध्ये कोणते कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट आहेत, कोणते कंटेंट्स प्रेझेंट आहे हवेमध्ये, हे आपल्याला बघता येते. तर किती प्रमाणामध्ये हार्मफुल एलिमेंट्स आहेत हवेमध्ये आता पसरलेले, हे बोर्ड्स इथे दर्शवतात. ठीक आहे, दाखवतात. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट आहे बघा इथे, यूज युअर ब्रेन. तुम्हाला इथे तुमचं डोकं यूज करायचं आहे. व्हॉट वूड हॅव हॅपन इफ देअर आर नो एअर ऑन द अर्थ. आता हा एक वेगवेगळे उत्तर येतो, म्हणजे हा प्रश्न असा आहे की ज्याचे डिफरंट आन्सर्स आपल्याला भेटतील. तर हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. निदान प्रत्येकाने एक आन्सर तरी सांगा की काय होईल जर पृथ्वीवरती हवा नसेल तर काय होईल. आता ते वेगवेगळे पॉईंट्स, कोणी म्हणेल की आपल्याला श्वास घेता येणार नाही, कोणी म्हणेल आपण जिवंत नाही राहू शकत. असं तुमचे वेगवेगळे पॉईंट्स असतील. जर हा चॅप्टर संपला असेल आणि तुम्ही क्लास 6चे स्टुडंट असेल तर प्लीज कमेंटमध्ये या क्वेश्चनचं मला आन्सर द्या. आणि आता आपण समोरचा पार्ट या चॅप्टरचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू सो मच.